इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग 2 पाठ 10वा शर्तीने खिंड लढवली. स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. सिद्धी जौहरने टिंब गडाला चौफेर वेढा घातला. उत्तर पन्हाळा. सिद्धी जौहरने पन्हाळा गडाला चौफेर वेढा घातला. हा. बाजीप्रभूची टिंब बघून शिवराय गहिवरले. उत्तर स्वामी भक्ती. बाजीप्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय गहिवरले. ही घोडखिंड टिंब या नावानेच इतिहासात अमर झाली. उत्तर पावनखिंड. घोडखिंड पावनखिंड या नावानेच इतिहासात अमर झाली. प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला? उत्तर शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा सिद्धीला निरोप पाठवला. आ. सिद्धी जौहर का चौताळला? उत्तर शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी जौहर चौताळला. प्रश्न तिसरा 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली? उत्तर शिवरायांनी 2 पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीकडून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार. दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार. एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी युक्ती पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी योजली होती. आ. बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली? उत्तर बाजीप्रभू खिंडीच्या तोंडाशी हातात तलवार घेऊन उभा राहिला. त्यांनी मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या, त्यांना जागा नेमून दिल्या. मावळ्यांनी दगड गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार केली. अशी योजना बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी आखली. प्रश्न चौथा कारणे लिहा. अ. आदिलशहा भयंकर चिडला. उत्तर अफजल खानच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला. आ. शिवरायांच्या सेवेमधील शिवा काशीद अमर झाला. उत्तर पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवाजी महाराजांनी आखलेल्या योजनेमध्ये शिवरायांसाठी स्वराज्यासाठी शिवा काशीदने आत्मबलिदान केले. त्यामुळे शिवा काशीद अमर झाला. प्रश्न 5वा कोण ते लिहा. अ. शूर पण क्रूर होता. सिद्धी जौहर. आ. घोडखिंडीत शर्तीची झुंज देणारे बाजीप्रभू. ई. वेढ्यातून निसटून जाणारे शिवाजी महाराज.